मध्ये सुप्रीम कोर्टाने यांचं एक टेंडर रद्द केलं। मुंबईतील 6000 कोटीचा एलिव्हेटेड रोड, 8000 कोटीचा एल&टीचे, सगळ्यांना माहिती आहे एल&टीचे दर कमी होते, त्यांना रिजेक्ट केलं। एक शेवटी सुप्रीम कोर्टात लोक गेली। अध्यक्ष महोदय, याचाही विचार सरकारने करण्याची गरज आहे। बांधकाम खात्यामध्ये असे अनेक विषय आहेत। आता मधल्या काळामध्ये अध्यक्ष महोदय या ठिकाणी अशा अनेक गोष्टी झालेल्या आहेत की ज्यामध्ये लोकांना असं वाटतं की या ठिकाणी अध्यक्ष महोदय काल परवा नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुका येथे एका युवकाने नवीन डांबरी रस्ता हाताने डांबर काढलं, खाली ओली माती होती। एक क्वालिटी पूर्णपणाने राज्यात घसरलेली आहे हे या ठिकाणी सांगतो। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी नगर विकास विभागाची देखील अशीच कहाणी आहे। सगळ्यात जास्त पोटेन्शियल असणारं खातं आता महाराष्ट्रात नगर विकास समजलं जातं। आणि अध्यक्ष महोदय, आपल्या 100 दिवसात अध्यक्ष महोदय 7 कलमी कृती आराखड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता। 100 दिवसात काही डिपार्टमेंट त्यांनी नापास केले, त्यात नगर विकास खातं अध्यक्ष महोदय नापास झालं। ट्विटरवर पण ते सगळं त्यांनीच टाकलेलं मुख्यमंत्र्यांनी। अध्यक्ष महोदय, मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की पुरवण्या मागण्यामध्ये मनपा क्षेत्रातील मूलभूत सोयींच्यासाठी विशेष अनुदान म्हणून नगर परिषदांना 1500 कोटी रुपये बाब क्रमांक 88 द्वारे दर्शवली होती। उपमुख्यमंत्री परवा दौऱ्यावर होते, म्हणजे त्यांना ठाण्याहून भिवंडीला जायचं होतं। अध्यक्ष महोदय, स्वतः उपमुख्यमंत्री त्यांच्या खात्याचं डिपार्टमेंट हेलिकॉप्टरने गेले का? तर अध्यक्ष महोदय भिवंडीकडे जाणारा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे, प्रचंड ट्रॅफिक असतं, म्हणून माननीय उपमुख्यमंत्र्यांना शेवटी अध्यक्ष महोदय हेलिकॉप्टरने जावं लागतं। म्हणजे हा मेसेज आहे की काय पद्धत आपल्या राज्यात रस्त्यांची परिस्थिती निर्माण झालेली आहे। अध्यक्ष महोदय, या महाराष्ट्रात मुंबई शहरात उपनगरात अंधेरी येथे गोखले पूल आणि विक्रोळी येथे पूल झाल्यानंतर लोकांना वाटलं की आता कर्नाक पूल पण सुरू होईल। कर्नाक पूल तयार झालाय, पण 10 जूनला उद्घाटन करणार होते, पण जुलै महिना उजाडला तरी अध्यक्ष महोदय मुंबईतला कर्नाक पूल कुणीतरी पाहुणा भेटावा म्हणून अध्यक्ष महोदय कर्नाक पूल अजून उद्घाटित झालेला नाही। म्हणजे लोकांच्यासाठी नाही, तुमच्या वेळेसाठी सगळं थांबलेलं आहे अध्यक्ष महोदय। यामुळं अध्यक्ष महोदय नागरी पायाभूत सुविधा UIDF मध्ये राष्ट्रीय आवास बँकेकडून प्राप्त कर्ज नागरी स्थानिक संघटना वितरित करणे 1500 कोटी, याला जोडून मी अध्यक्ष महोदय एक विषय मांडतो। पंतप्रधानांचं स्वप्न होतं 24 सालापर्यंत सगळ्यांना घर द्यावं। अध्यक्ष महोदय, सिडकोने टेंडर काढलं, सोडत काढली 26,000 घरांची, पण अध्यक्ष महोदय खाजगी किमती एवढ्या आता सिडकोच्या घरांच्या किमती झालेल्या आहेत। 25 लाखापासून 97 लाखापर्यंत सिडकोची घरं असून अल्प उत्पन्न गट आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ते परवडत नाहीत अशी परिस्थिती अध्यक्ष महोदय आज झालेली आहे। अध्यक्ष महोदय, 28 विभागापैकी या पुरवणी मागण्यात 8 विभागांनी सर्वात मोठ्या पुरवणी मागण्या जाहीर केलेल्या आहेत। त्यात नगर विकास विभागाने 15,465 कोटीच्या पुरवणी मागण्या काढलेल्या आहेत। अध्यक्ष महोदय, म्हणजे 26-27% पैसे फक्त नगर विकास विभागाला दिलेले आहेत। आणि अध्यक्ष महोदय, तुमच्या सरकारची 89,90,000 कोटी रुपयाचे पैसे पेंडिंग आहेत, म्हणजे तुम्ही बिलं थकवलेली आहेत। जर अध्यक्ष महोदय एवढे पैसे असतील, नुसत्या नगर विकास खात्यातच 1700 कोटी रुपये थकलेले आहेत, मग अध्यक्ष महोदय बांधकाम खात्यामध्ये 80,000 कोटीचं पेंडिंग आहे। मी मगाशी सांगितलेले पुरवणी मागण्या आतापर्यंत दिलेल्या 27,000, 24,000, 23,000 कोटीची तरतूद झालेली आहे। अध्यक्ष महोदय 80,000 कोटी रुपये लायबिलिटी आहे। मी माननीय अर्थमंत्र्यांना विनंती करेन की अर्थमंत्री महोदयांनी आढावा घ्यावा। MSRDC वर किती बोजा आहे, किती लायबिलिटी आहे, MMRDA वर किती बोजा आहे, किती लायबिलिटी आहे। MMRDA संस्थेत कधीच लायबिलिटी बोजा नसायचा, पण अध्यक्ष महोदय आता सरकारने MMRDAच्या पैशातून लिव्हरेज करून अधिक पैसे उभा करून वेगवेगळी कामं केली आहेत। कामं करायला विरोध नाही, पण खिशात पैसे नसताना अध्यक्ष महोदय टेंडर काढण्याची प्रवृत्ती आहे। मी शेवटचा मुद्दा मांडतो। जालना नांदेड समृद्धी महामार्ग होतोय, एकूण 179 किलोमीटरची लांबी आहे। परभणीत 4 तालुके, नांदेड जिल्ह्यातला 1 तालुका, जालन्यात 3, 87 गावातून महामार्ग जाणार आहे वगैरे वगैरे। 14,000 कोटी रुपये एवढा खर्च होता, आता तो वाढून 22,000 कोटी झालाय। अधिसूचना निघून 4 वर्षे झाली अध्यक्ष महोदय, पण शेतकऱ्यांना अजून मोबदला मिळालेला नाही।
अध्यक्ष महोदय, शेतजमिनीचे मूल्यांकन 2017 पासून वाढलेले नसल्याने आता मिळणाऱ्या मावेजामध्ये व बाजारभावामध्ये खूप मोठी तफावत आहे. मूल्यांकन करत असताना त्या गावातील खरेदी खताची सरासरी काढून सर्वात जास्त किमतीचे खरेदी खत ग्राह्य धरलं पाहिजे. 18 ते 21 या 3 वर्षात 10% प्रतिवर्षी वाढ याप्रमाणे वाढ देऊन मोबदला द्यावा अशी त्यांची मागणी आहे. मागच्या झाडांच्यासाठी देखील कोविड काळात वेगळे दर, डाळिंबाला 3400, सीताफळ 750, आंबा 8 ते 10,000 कमी करण्यात आलेलं होतं. आता ते वाढवलं पाहिजे. जुने मुंबई नागपूर समृद्धी महामार्गात द्राक्ष फळझाडास 11,900, डाळिंबाला 17 ते 18,000 रुपये झाड देण्यात आलेलं होतं. अध्यक्ष महोदय, जसं त्या समृद्धी मार्गात काम होतं तीच पद्धत या जालना जिल्ह्यातल्या होणाऱ्या रस्त्यावर द्यावी अशी आमची मागणी आहे. महामार्गाची अधिसूचना 21 मध्ये निघाली, अवॉर्ड 24 ते 25 म्हणजे 4 वर्ष उशिरा तयार होतंय. विहीर, घरे, गोटे, सिंचनाचे साहित्य खर्चामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे मोबदला व बाजारभाव यात खूप मोठी तफावत आहे. मूल्यांकन हे मनरेगाच्या विहिरीच्या मंजूर खर्चापेक्षाही कमी निघत आहे. मूल्यांकन चालू वर्षाच्या दराने करावं अशी मागणी या ठिकाणी मी अध्यक्ष महोदय करतो. एकंदरच सरकारचा कारभार हा शंकास्पद आहे. प्रचंड यांच्या डोक्यावर बिलं आहेत. फार मोठ्या प्रमाणात अध्यक्ष, सगळ्या आमदारांची कामं पूर्ण करायची असतील तर 2 वर्ष नवीन काम घेता येणार नाही. खाजगीतली माहिती आहे, तुम्ही सेक्रेटरीला विचारा. 2 वर्ष नवीन कामं हे घेऊ शकत नाहीत. का तर विधानसभेच्या आधी जे एवढे कमिटमेंट झाले आहेत त्या फार मोठ्या झालेल्या आहेत आणि म्हणून 56,000 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. यांनी दिलेली पैसे जर द्यायचे असतील तर 1 लाख कोटी रुपयाची तरतूद देखील अपुरी ठरली असती. आणि 56,000 मागचे 45,000 कोटी, मला वाटतं दादांसारखा निष्णांत अर्थमंत्री हा पुरवणी मागण्या डिसेंबरला नवी मागण्या करणार नाही आणि एक पहिलं अधिवेशन जाईल की कोणती पुरवणी मागणी महाराष्ट्र सरकारने दिली नाही तर भातखळकर सारख्या प्रामाणिक भारतीय जनता पक्षाच्या घरात बसलेल्या कार्यकर्त्याला समाधान आणि आनंद होईल. धन्यवाद. सन्माननीय सदस्य रमेश बोरनारे जी.